अरे काय नाटक आहे तुझं? हा, अरे जगात एवढे मोठे मोठे शोध लागले, तू का नाडीत बांधला जातो? हा, जरा बघ आजूबाजूला बघ, जग किती पुढे गेलंय. जरा मोठं हो, नवीन टेक्नॉलॉजी शिक. इतकी वाईट वेळ आली आहे तुझ्यावर की आता बुटाशी गप्पा माराव्या लागतात. मग काय करायचं कैवल्य? मला सांग, पॅन्टला चैन असते, झिप असते. तेच रे, पण बुटाला का नाडी? त्याला का नाही लावायची झिप? म्हणजे अशी लावली की चालले. मला ना हे जमतच नाही राव. काय झिक झॅक झूक. बुटाची लेस बांधणं ही सुद्धा एक कला असते आशू. हे घे, तू कलाकार आहे ना, कर सादर तुझी कला. वसंत कारखानीस नावाचे एक बिझनेसमन आहेत. म्हणजे तुझे बाबा? त्यांचं असं म्हणणं आहे की जो माणूस बुटाची लेस आणि टायची गाठ बांधू शकत नाही तो कधीच मोठा होऊ शकत नाही. पण आता बुटाची लेस आणि टायची गाठ न बांधताच मोठा होऊन दाखवीन मिस्टर वसंत कारखानीस. म्हणजे तसं शक्य आहे ना? म्हणजे मी मोठा माणूस होऊ शकतो ना, लेस बांधता नाही आली तरी सुद्धा? कोणी मोठा होऊ शकता, कोणी. बस शिद्दत चाहिए. या 100 से लाख झाले नाही तर नाव बदलावं लागेल आशू. आधी बुटाची लेस बांध, नाहीतर पडशील बाहेर. आता पडलो तरी चालेल, पण मोठं झाल्याशिवाय बुटाची लेस बांधणार नाही. कैवल्य युजलेस. बघ कशा शब्द घ्यायला लागतात बिचाऱ्या कैवल्यला तुझ्यामुळे. सॉरी, अपॉइंटमेंट न घेता आत आलो, पण फार महत्वाचं काम होतं म्हणून आलोय. माफ करा, तुमच्याकडे अपॉइंटमेंट मागितली. ओ मोठी माणसं, माय रॉक स्टार, माय बडी, किधर है किधर? मोठा झालास तू. अरे बाबा, पप्पांची कृपा. तू पप्पांचं ऐकलंस तर तू पण मोठा झाला असता. बस 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 बस, बोल बोल बोल, काय म्हणतो? हा, माझी आठवण कशी काय बाबा? आणि येऊन येऊन माझ्याकडे, ज्याला कॉलेजमध्ये शिव्या घालायचा, गिटार पकडता येत नाही म्हणून. हा भाई, शिकलो आपण, गिटार शिकलो. तू ते गाणं वाजवतं ना, ते स्कॉर्पियनचं, चेंजिंग एव्हरीथिंग, विंड ऑफ चेंज, त्या ट्यूनवर मी गाणं कंपोज केलंय. म्हणजे उचललीस तू ती ट्यून? अरे यार, इन्स्पिरेशन घेतलंय यार. कम ऑन, काय घेणार बोल फक्त. मला माहिती तू चहा घेत नाहीस. ब्लॅक कॉफी फिल्टर? नाही अरे, या सेंड मी 1 ब्लॅक कॉफी. हा, फिल्टर. ओके, बाय. अरे नाही, साधा टपरीवरचा चहा पण चालला असता. सगळं चालतं मला आता. तुला आठवतंय हे बघून बरं वाटलं. बस का? अरे बाबा, तुझे जे काय टँट्रम्स होते ना, अख्ख्या कॉलेजच्या मुला मुलींना, म्हणजे स्पेशली मुलींनाच, सगळ्यांना ठाऊक होते बरं का. बाबा, क्रेज होती तुमची मुलींमध्ये. तुला आठवते ती नैनिता? हेडबँड घालायची. बाबा, कसली होती यार, कसली होती यार. म्हणजे तू ऑडीमध्ये प्रॅक्टिस करतोय, ती येऊन बसतेय. ठीक आहे, चान्स घालवलास. चान्स घालवलास, ती तुझ्या मागे, आणि तू तिला नोटीस पण नाही केलं यार. मग काय, मीच पटवलं तिला. क्या बात आहे यार, कॉंग्रॅट्स. थँक्यू. काय मग, वहिनी का? वेड आहे का? 4 वर्षापूर्वी ते, आता कुठे एक घेऊन बसायचं का आपल्याला बाबा? बोला, तुमची काय गर्लफ्रेंड वगैरे? यार अनमोल, मी ऍक्च्युली कामासाठी आलो होतो तुझ्याकडे. यार के मला ना हे आवडत नाही. मी आहे ना मी. हे सगळं टेन्शन ना सोडायचं आता. तुझी कंपनी आहे ना, आपल्या पप्पांची आहे, कळलं का? त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुझ्यासाठी काम नाही करणार तर अजून कोणासाठी करणार आपण? 1 मिनिट, काम आहे, थांब. हे बघ, ऍडचं काम आहे, जिंगल बनवायचे. पण बॉस, 1 मिनिट, एक्स्ट्रीमली सॉरी, मी आत्ताच सांगतो, पैसे जास्त नाही, 25,000 देईन मी. पण प्रॉब्लेम असा आहे, मला उद्या सबमिट करायचंय. सो आज रात्री 12च्या आत तुझ्याकडून माझ्याकडे ते आलं पाहिजे. होईल? नाही तर माझा मॅन 4 तासात देणार. होईल. बस.
कुठल्याही कामाला नाही म्हणायचं नाही असं ठरवलंय मी. करेक्ट पैसे पाहिजेत ना. करेक्ट बोलला बॉस, करेक्ट. की आता तुझं लाईफ सेट करायची जबाबदारी आहे ना आपल्यावर आहे बॉस. थँक्स यार. बस क्या यार, लाजवतोय यार.